हनुमंताची अद्भुत जन्मकथा आणि जीवन कार्य. हनुमान जन्मकथा जी आपले जीवन बदलून टाकेल. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत शक्तिशाली भक्तीचा आदर्श संकट मोचन हनुमान यांच्या जन्माची अद्भुत कथा. ही कथा फक्त कथा नाही, तर ती आहे श्रद्धा, शक्ती आणि भक्तीचा संगम. हनुमानाचे आई वडील होते अंजनी माता आणि वानरराज केसरी. अंजनी माता पूर्वजन्मी स्वर्गातील एक अप्सरा होती. तिचं नाव पुंजिकस्थला असं होतं. ती खूप सुंदर होती, पण तिचा स्वभाव मात्र खट्याळ होता. कधी कधी ती ऋषी मुनींची चेष्टा करायची. एकदा तिने एका महान मतंग नावाच्या ऋषीची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या ऋषींना राग आला. त्यांनी तिला शाप दिला की तू वानर रूपात पृथ्वीवर जन्म घेशील आणि वानरासारख्या चेष्टा करू लागशील. अंजनी मातेनं क्षमा मागितली. तेव्हा ऋषींनी शाप शिथिल केला आणि सांगितलं, तुला परमशक्तिशाली असा पुत्र होईल आणि त्याच्या जन्मानंतर तुला शापातून मुक्ती मिळेल. पुढे काय झाले? अंजनी माता पृथ्वीवर वानर रूपात जन्मली. तिचं लग्न केसरी नावाच्या वानर राजाशी झालं. पृथ्वीवरचा आपला जन्म सुखकर व्हावा आणि आपणास शापाप्रमाणे शक्तिशाली पुत्र व्हावा, यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली. त्यांनी भगवान शिवाची निस्सीम भक्ती केली. भगवान शिव त्यांना प्रसन्न झाले. अंजनी मातेच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी त्यांना वरदान दिले. त्याच वेळी वायुदेव यांनी त्यांच्या गर्भात दिव्य शक्तीचा संचार केला. उचित कालावधीनंतर एका अद्भुत शक्तिशाली बालकाचा म्हणजेच हनुमंताचा जन्म झाला. अंजनी मातेला मिळालेला शाप हा तिच्या पूर्वजन्मातील कर्मामुळे होता, पण त्याच शापामुळे जगाला हनुमंतासारखा महान भक्त आणि वीर पुरुष लाभला. हनुमंत जन्मापासूनच इतके शक्तिशाली होते की एक दिवस त्यांनी सूर्यालाच फळ समजून खाण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी सूर्यदेव यांना फळ समजून ते खाण्यासाठी आकाशात झेप घेतली. हे पाहून सर्व देव घाबरले, कारण त्यांना भीती वाटली की सूर्यदेवच नाही राहिले तर सगळीकडे अंधकार पसरेल, वैश्विक ऊर्जा नष्ट होईल, त्यामुळे संपूर्ण विश्वाचाच नाश होईल. इंद्रदेवाने तर हनुमानावर वज्रप्रहार केला. त्यामुळे हनुमान बेशुद्ध झाले. आपल्या पुत्राची अशी अवस्था पाहून वायुदेव रागावले आणि त्यांनी वातावरणातील वायूचा प्रवाहच थांबवला. त्यामुळे संपूर्ण सृष्टी संकटात आली. संपूर्ण सृष्टी वायूशिवाय खासावीस झाली. हे पाहून सर्व देव बाळ हनुमानाच्या मदतीला धावले. त्यांनी श्री हनुमंताला आपल्या आशीर्वादांनी बरे केले. सर्व देवांनी हनुमानाला अनेक वरदाने दिली. कोणीही हनुमंताला हरवू शकणार नाही. हनुमंत
हे अमर आणि शक्तिशाली असतील. त्यांची बुद्धी आणि शक्ती अपार असेल. असे अनेक वर त्यांना देवांनी दिले. त्यामुळे वायुदेव शांत झाले आणि पूर्ववत वाहू लागले. नंतर हनुमान भगवान राम यांचे सर्वात मोठे भक्त झाले. त्यांनी श्री रामांना सीतामाईच्या शोधासाठी तसेच राम रावण युद्धातही खूप मदत केली. त्याने रामासाठी समुद्र पार केला, सीतामाईचा शोध लावला, रावणाची लंका जाळली आणि त्याचा गर्वहरण केला. एवढेच नाही तर ते श्री रामाच्या अंतापर्यंत त्यांच्या पाठीशी भावासारखे राहिले. श्री हनुमान अमर आहेत. ते अदृश्य रूपात पृथ्वीवर आहेत. जो कोणी सद्गुणाने वागतो, श्री रामाची आणि श्री हनुमंताची भक्ती करतो, त्याच्या मदतीला ते सदैव तत्पर राहतात. हनुमान भक्तांना ग्रहपीडेचाही त्रास होत नाही. हनुमान भक्त जे सद्गुणी आहेत त्यांचे जीवन उज्ज्वल असते. मित्रांनो, श्री हनुमानाची कथा आपल्याला शिकवते, भक्ती असेल तर शक्ती मिळते, विश्वास असेल तर अशक्य काहीच नाही. म्हणून तुम्ही सद्गुणी आणि सदाचारी होऊन तुमच्या इष्ट देवतेवर आणि हनुमानावर विश्वास ठेवा आणि मनोभावे भक्ती करा. तुमच्या इच्छित कार्यासाठी तुम्हाला नक्कीच शक्ती मिळेल. त्यांच्यावर विश्वास ठेवून कार्य करत राहा. अशक्य काहीच नाही, तुमचे कार्य होणारच. जय श्रीराम, जय हनुमान. मित्रांनो, व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, इतरांनाही त्याचा फायदा होऊ द्या. आणि माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. धन्यवाद.